नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 15 डिसेंबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग मंत्रालयातर्फे ही राबवण्यात येणार आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर तारा भवाळकर. तर महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार हा तारा भवाळकर यांना मिळालेला आहे. तर महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था अमेरिका देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी स्थापन केलेली आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. COP28 हवामान परिषदेत किती देशांनी जीवाश्मय इंधनाच्या वापरापासून दूर जाण्याचा द ग्लोबल स्टॉकटेक करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 200. तर COP28 हवामान परिषदेत 200 कंपन्यांनी जीवाश्मय इंधनाच्या वापरापासून दूर जाण्याचा द ग्लोबल स्टॉकटेक करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. तर 2 पॉईंट महत्त्वाचे आहे, ते देखील जाणून घेऊया. COP28 हवामान परिषदेत 2050 सालापर्यंत कार्बन उत्सर्जन 0% आणण्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे. तर COP28 हवामान परिषदेत जीवाश्मय इंधनाचा वापर कमी करण्यासाठी द ग्लोबल स्टॉकटेक करार हा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. भारताचे टेनिसपटू एलेंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट आशिया खंडातील कितवे टेनिसपटू ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पहिले. भारताचे टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट आशिया खंडातील पहिले टेनिसपटू ठरलेले आहे. तर आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या यादीत समाविष्ट होणारा भारत हा 28वा देश आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हिमाचल प्रदेश. तर मित्रांनो, हिमाचल प्रदेशने 3ऱ्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे हे विजेतेपद पटकावलेले आहे. तर महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने ब्रॉन्झ पदक हे जिंकलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झालेले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अभिनय. रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झालेले आहे, ते अभिनय या क्षेत्राशी संबंधित होते. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणता क्रिकेट खेळाडू नोव्हेंबर महिन्यातील ICC मेन प्लेयर ऑफ द मंथ ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ट्रेविस हेड. हा ट्रेविस हेड ऑस्ट्रेलिया या संघाचा आहे. तो नोव्हेंबर महिन्याचा प्लेयर ऑफ द मंथ ठरलेला आहे. तर मित्रांनो, ICCची नोव्हेंबर महिन्यातील वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ ठरलेली आहे नाहिदा अख्तर. ती बांगलादेश या देशाची खेळाडू आहे.
तर प्लेयर ऑफ द मेन्स ट्रेविस हेड आणि वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ नाहिदा अख्तर. हे 2 पॉइंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय चहा दिवस आपण ऑप्शन क्रमांक 1 15 डिसेंबर या दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो, आपण डिसेंबर महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण दिनविशेषावर प्रश्न हा असतोच, त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे. 1 डिसेंबरला असतो एड्स प्रतिबंधक दिन, तर 2 डिसेंबरला असतो जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन, आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिन, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन. 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन, भोपाळ वायुगळती दिन, राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबरला असतो भारतीय नौसेना दिन, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबरला असतो जागतिक माती दिन, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन. 6 डिसेंबरला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी, तर 7 डिसेंबरला असतो भारतीय लष्कर ध्वज दिन आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन. तर 9 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन, तर 10 डिसेंबरला असतो मानवी हक्क दिन आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. तर 11 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस व युनिसेफ दिवस. 12 डिसेंबरला असतो स्वदेशी दिन आणि बाबू गेनू हुतात्मा शहीद दिन. तर 14 डिसेंबरला असतो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, तर 15 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय चहा दिवस, तर 16 डिसेंबरला असतो विजय दिवस आणि 18 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन. 19 डिसेंबरला असतो गोवा मुक्ती दिन, तर 20 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन. 22 डिसेंबरला असतो राष्ट्रीय गणित दिन. 23 डिसेंबरला असतो किसान दिवस, तर 25 डिसेंबरला असतो नाताळ आणि शिवशासन दिन. हे सर्व डिसेंबर महिन्याचे आपण दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आपण घेत असलेले रोजच्या रोज करंट अफेअरचे प्रश्न हे वहीमध्ये देखील लिहून ठेवा. आणि मित्रांनो, आठवड्यातून एकदा तरी वहीला रिव्हिजनही देत चला. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, कारण मित्रांनो, याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार आहे. तर आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. कारण मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमधील कुठलाही विद्यार्थी हा मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.